आज मी साहित्य शिक्षण महाविद्यालय राजवाड्यात इंग्लिश याचा चॅप्टर शिकवणार आहे. चॅप्टरचं नाव आहे प्लीजा काइंडनेस आय नो. इंग्लिशमध्ये आहे का सर? नाही सर हां हे पोएम आहे, या आठवीची पोएम आहे. तर हे झाडाविषयी पोएम आहे. तर तुम्हाला ट्रीज अबाउट ट्रीज बद्दल काय माहिती आहे का? झाडांपासून आपल्याला काय काय मिळतं वगैरे? Which means trees gives to us? Seeds, फळं, फुले. flowers. So many things trees gives to us. तर आपण पोएम स्टार्ट करू. Trees are the kindest thing I know. They do not harm, they simply grow. Trees are the kindest thing I know. They do not harm, they simply grow. म्हणजे ट्रीज म्हणजे झाड आहेत ना, सगळ्यात काइंडेस्ट थिंग म्हणजे गोष्ट आहे. कारण ते कोणाला हार म्हणजे इजा करत नाही किंवा काय नाही, सिम्पली वाढतात. And spread a shade for sleepy cows and gather birds among the. तुमच्या शेजारी कोणती झाडे आहेत? आंबा आहे, सीताफळ आहे, चाफ्याचं आहे, नारळाचं आहे, लिंबाचे, गुलाबाचं, औषधी झाडे कोणकोणती आहेत तुमच्या आजूबाजूच्या परिसरात? तुळस आहे, आवळा आहे, कोरफडीचं आहे. तुळशीचा उपयोग कोणी सांगू शकेल का? काढा करण्यासाठी. खोकला काढा करू शकतो. तुळशीपासून माळ बनवू शकतो. आयुर्वेदिक काय औषधी वनस्पती अत्यंत उपयोगी आहे. अभ्यासाची हवा शुद्ध करते. तर तुमच्या शेजारी फुलांची कोणकोणती झाडे आहेत? मॅडम तुम्ही सांगा. तुमच्या मोगरा आहे, चाफा आहे. तर तुमचे गुलाबाचं झाड आहे, मोगऱ्याचं आहे, चाफ्याचं आहे, जाईचं आहे. तर त्यात सुगंधित फुले कोणती झाडांची? जाई आहे, मोगरा आहे. तर आज आपण पाठ शिकलो त्यामुळे स्वाध्याय. हा नाही मॅडम ओके. स्वाध्याय सांगा.